अरे थांबा थांबा, आता तर आलेत, कुठे चाललेत लगेच? पूर्ण व्हिडिओ बघून जा, तेव्हा ना मजा येईल. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही पार्ट 1 व्हिडिओ बघितला नसेल तर आताच जाऊन बघा, कारण हा पार्ट 2 आहे आणि पार्ट 2 मध्ये खूप मजेदार होणार आहे. तुम्हाला पहिले तर सांगतो का, ही गावातली मंडळी नाही आहे, ही आमच्या ऑफिसची मंडळी आहे आणि खूप इंटरेस्ट घेत आहेत नाचायला वगैरे. इतके जोरात नाचतात ना की खूप मजा येते. गणपती बाप्पाचं विसर्जन एकच दिवशी असतं, त्यामुळे फुल एन्जॉय करायची. मग ते पाऊस असू दे किंवा काही पण असू दे, नाचायचं बाकी खतरनाक, फुल एन्जॉय करायची. आजारी पडलो तरी चालेल. आमच्या रुपेश सरांचा डान्स तर बघितला असेल ना, एन्जॉय करायची तर अशी करायची लाईफ मध्ये. आणि हा, त्याच्यासोबतच बाकीची मंडळी पण कमी समजू नका, ती पण खतरनाक आहे नाचायला. तर मित्रांनो, कसे आहे आमच्या ऑफिसवाल्यांची एन्जॉयमेंट? म्हणजे कसं आहे ना, ते कामात वगैरे असतात ना, मग त्यांना नाचायला वगैरे भेटत नाही. पण कसा मग देव एकदा तरी संधी देतो नाचायची, त्याचा पुरेपूर ते फायदा घेतात आणि नाचतात. मला पण वाटत नव्हतं की एवढे नाचतील, पण खतरनाक नाच आहे बाबा. झिम 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 पाणी पडे, तिला शेतल्या